भारतीय संविधान दिनानिमित्त 26 नोव्हेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला। भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्यात येत आहे। ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसंच राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं। यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी सल्लागार मकरंद काळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। त्याचप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त सचिन सांगळे यांसह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। ठाणे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान बाईक यांच्यासह ठाणेकर नागरिक उपस्थित होते। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। कशिश मार्ग येथील सिद्धिविनायक मंदिरात काल सायंकाळी 6:30 वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरती विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचं आयोजन सौ नम्रता भोसले जाधव आणि विकास कृष्णा रेपाळ यांनी केलं होतं। त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं, ज्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। महाआरतीला महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भक्तगणांनी एकनाथ शिंदे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सिद्धिविनायकासमोर प्रार्थना केली। महाआरती दरम्यान सिद्धिविनायक मंदिर भक्तिभावाने उजळून निघालं होतं। उपस्थितांनी महाराष्ट्रातील स्थिर आणि विकसनशील नेतृत्वासाठी एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करण्यासाठी एकमुखाने विनंती केली। या भक्तिमय कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। उपस्थितांनी अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक पसरवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं। गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जानी पार्वती पिता महादेव। मला असं वाटतं की संबंध महाराष्ट्रभर जे महायुतीला यश मिळालंय या दैदिप्यमान यशाचे जर शिल्पकार कोण असतील तर ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध कल्याणकारी योजना असतील, नव्हे तर शासन आपल्या दारी असेल। मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी काही मरगळ पसरली होती, कारण महायुतीच्या कमी सीट आल्या होत्या, महाविकास आघाडी असं वाटत होतं की महाविकास आघाडी जरा फॉर्ममध्ये असं वाटत होतं, पण त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची धुरा कोणी सांभाळली असेल
जर महायुतीची धुरा कोणी सांभाळली असेल तर ती नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी सांभाळली होती. अगदी मला पायाला भिंगरी लावून संबंध महाराष्ट्रभर त्यांनी केलेले दौरे असतील, त्याने केलेलं काम असेल, हे आज लहान मुलांच्या तोंडावरती शिंदे साहेबांचं नाव आहे. ह्या लाडक्या बहिणी, तुम्हाला मी एक सांगतो, एक मेसेज टाकला की अगदी 5व्या मिनिटाला येतात. मी आता ते मागे बघितलं, एक छोट्याशा बाळाला घेऊन देखील ती लाडकी बहीण शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत ह्या एकमेव कारणास्तव या ठिकाणी येत आहेत. आज पूर्ण प्रचार, पूर्ण निवडणूक यंत्रणा जणू काही लाडक्या बहिणींनी हातात घेतली होती. या ठिकाणचा तर प्रचार सोडाच, पण संबंध महाराष्ट्रभर शिंदे साहेबांचाच बोलबाला आहे. आणि मग आमचं हे जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे याची स्थापनाच शिंदे साहेबांच्या हस्ते झालेली आहे. आणि हा सिद्धिविनायक कधीही कोणाला निराश करून पाठवत नाही. याच्याकडे जे आम्ही मागितलं ते आम्हाला मिळालं. म्हणून आज आम्ही मनोभावे या सगळ्या लाडक्या बहिणींसोबत या गणरायाकडे मागणं केलंय की ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हे महायुतीला चांगले दिवस आलेले आहेत, ज्यांच्या कल्पकतेतून हा सगळा विजय साकार झालाय, त्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विराजमान करावं, असंच या गणरायाकडे आम्ही आज गाऱ्हाणं घातलंय, त्याच्याकडे विनवणी केली आहे. आणि आज ही महाआरती त्याच अनुषंगाने आयोजित केली. माझं असं म्हणणं आहे की इतकं तळागाळात पोहोचलेले मुख्यमंत्री आपण कधी बघितले नव्हते आतापर्यंत. आणि महाराष्ट्राला एक ज्वलंत उदाहरण म्हणून साहेबांनी या 2.25 वर्षात स्वतःला सिद्ध केलंय. आणि निश्चितपणे लाडक्या बहिणींची इच्छा आहे सर्व की पुन्हा एकदा शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं जावं. कारण ह्या ज्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी जी काही योजना होती आणि ज्या योजनेवर संपूर्ण आपलं महायुती सरकार हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलं, तर त्याचं सगळ्यात मोठं जे यश आहे ते लाडक्या बहिणीच्या योजनेचं यश आहे. आणि ती लाडकी बहीण योजना नुसतीच आणली नाही, तर ती तळागाळात पोहोचवण्यासाठी जे शिंदे साहेबांनी विशेष प्रयत्न केले. मग सर्व धर्म पंथीयांचे लोक त्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये कशा पद्धतीने लाभार्थी होतील, अशा विविध पद्धतीने त्यांनी जे काही योजना जेव्हा अटी शर्ती आल्या तर शिथिल करण्याचा जो प्रयत्न केला, आणि त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला लाभार्थी दिसत आहेत त्याचे. आणि नुसतं तसंच नाही तर संपूर्ण महापालिका यंत्रणा असू दे, ग्रामपंचायत असू दे, अशा सगळ्या यंत्रणांना त्यांनी कामाला लावून ही लाडकी बहीण योजना जी अंमलात आणली होती. मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेबांना आपल्याला पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचंय लाडक्या बहिणींना. कारण खऱ्याखुऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा हा आगळा वेगळा विकास हा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे. आणि मला असं वाटतं या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं कुठेतरी ऋण आहे की साहेबांनी त्यांना कुठे ना कुठेतरी एक संसार त्यांचा तारण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्याची परतफेड म्हणून या लाडक्या बहिणी सगळ्या रस्त्यावर उतरल्यात की त्यांनी देवाकडे साकडं मागितलंय की लवकरात लवकर हे देवाराया, हे गणराया आमच्या भावाला, मुख्यमंत्र्यांना परत एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद बहाल करा. भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ लागल्याचं चित्र निर्माण झालंय. महायुतीची सत्ता आल्यानंतर शिंदे गट आणि भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिंदे गटाने ठाण्यातील कोपरी येथील मंदिरात आरती आयोजित केली होती. या आरती दरम्यान महिलांनी एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले फलक हाती घेतले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता मिळाली आहे. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा व्हावा अशी मागणी करत आहेत. दरम्यान कोपरी येथील दौलतनगर परिसरातील एका मंदिरामध्ये शिवसेना शिंदे सेनेच्या महिलांनी आरती आयोजित केली होती. यावेळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळावे अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आज खूप आनंदाचा दिवस आहे की आम्हाला सगळ्या या लाडक्या बहिणींनी आज साकडे घातलेले गणपती बाप्पाच्या पुढे की आमचा लाडका भाऊ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम महिलांची लाडक्या बहिणींची इच्छा आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून आज आम्ही ही आरती केलेली आहे. आमच्या कोपरी विभागामधल्या सर्व महिला रस्त्यावर उतरल्या त्या बोलले आपल्याला आज महाआरती करायची आहे साहेबांच्या मुख्यमंत्री पदासाठी. तर आमच्या लाडक्या भावांसाठी आम्ही सगळ्या महिला त्यांच्या बहिणी रस्त्यावर उतरून तिथे मंदिरात आम्ही आरती केली. त्या साकडं घातलं की लाडक्या भावालाच मुख्यमंत्री करावं म्हणजे शासनाने आणि साहेबांना मुख्यमंत्री बघायच्या सगळ्या बहिणींची इच्छा आहे. सर्व बहिणींनी हे साकडं घातलंय की साहेबांनी पुन्हा एकदा 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं आणि जे उरलेली कामं आहेत त्यांच्या हाती ते सगळं संपूर्ण त्यांनी ती कामं करावी. श्री साईनाथ सेवा समिती साईनाथ मंदिर वर्तकनगर येथे 38व्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. हा विशेष सोहळा 23 ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कार्तिकी कृष्ण अष्टमी, कार्तिक कृष्ण दशमी त्याचबरोबर 25 नोव्हेंबरपर्यंत साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने वैकुंठवासी वा प पू रत्नाकर महाराज उर्फ योगानंदाचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादानं दत्तयाग या ठिकाणी संपन्न झाला. त्याचबरोबर सकाळी प्रसादाचे लाडू वाटप करण्यात आले तर त्यासाठी 15 टन लाडू बनवण्यात आले होते. तर यज्ञाची समाप्ती सोमवारी झाली. त्यानंतर दुपारी साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून काढण्यात आली. या मिरवणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पारंपरिक कला प्रकार त्यामध्ये लेझिम, नाशिक ढोल, लाठीकाठी, दांडपट्टा, विविध रथ, आदिवासी तारपाधारी नृत्य, वारकरी ढोल तसेच ताशे भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साईनाथ सेवा समितीचे प्रमुख सल्लागार आमदार संजय गायकर, अध्यक्ष मंगेश नैबागकर, साईनाथ सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते इत्यादींच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाने सदरचा उत्सव येथे आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवर, संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी येथे उपस्थित राहून साईंच्या दर्शनाचा लाभ घेतला. ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये गटाई चर्मकार समाज, कामगार संघटना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. दरम्यान पुढील वर्षभर ठाणे शहरातील विविध वस्त्यांमध्ये संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला परिसरात राजाभाऊ चव्हाण यांच्या पुढाकाराने संविधान दिनानिमित्त संविधान गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यास आमदार संजय गायकर, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे, नौपाडा प्रभाग समितीचे प्रभारी सहाय्यक आयुक्त भाईत हे उपस्थित होते. या तिघांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संविधानाच्या प्रस्ताविकेचं जाहीर वाचन करून संविधान रक्षणाची शपथ राजाभाऊ चव्हाण यांनी उपस्थितांना दिली.
कोटनाका परिसरात असलेल्या संविधान चौकामध्ये संविधानाचं वाचन जनसेवक आमदार संजय केळकर यांनी केलं. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल गाल, वीरसिंग पारशा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आमदार केळकर यांच्या प्रयत्नातून कोटनाका येथे अशोक स्तंभ संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली होती. याप्रसंगी कोकण पदवीधर आमदार निरंजन डावकरे, संजय वाघुले, अध्यक्ष ठाणे शहर भाजप, श्री वीरसिंग पारशा, राजेश गाडे, विशाल वाघ, उषाताई वाघ, निलेश कोळी, राहुल कुंड, आरी बडगुजर, स्थानिक नागरिक उपस्थित होते. समोर ठाणेकरांच्या तर्फे आम्ही करत आहोत. या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वर्षभर डॉक्टर बाबासाहेब कसा करायचा याच्यावर संविधानाच्या निर्मितीला 75 वर्ष आज पूर्ण झाली. ठाण्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे प्रतिवर्षी या चौकामध्ये, ज्याला संविधान चौक म्हणतात, अशोक स्तंभ चौक म्हणतात, याला एक इतिहास आहे. या ऐतिहासिक चौकामध्ये संविधानाचं आम्ही वाचन करतो. खरं म्हणजे ही फार फार मोठी देशाला दिलेली फार मोठी ताकद आहे या संविधानाची. देशाचं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याकरता संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या गरिबाला ताकद मिळाली आहे, सर्व घटकांना ताकद मिळालेली आहे आणि परिपूर्ण अशा प्रकारचं हे संविधान 75 वर्ष या देशाला प्रगतीकडे नेतंय. जगामधला सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती या संविधानाच्यामुळे या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पण आहे ठाण्यामध्ये की या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण वर्षभर या संविधानाच्या निमित्ताने काम आणि कार्यक्रम करणे. संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि त्याच्या संबंधी कोणी अशा प्रकारचं भाष्य करणं हे देखील खरं म्हणजे उचित नाही आणि त्याच्यामुळे ही संविधानाची पूजा आहे आणि ही पूजा दैनंदिन रोज करणं हे देखील प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान 26 नोव्हेंबरला आज केंद्र सरकारला सबमिट केला होता. 26 नोव्हेंबरला मी सर्वप्रथम संविधान दिवसानिमित्त सर्व देशाच्या नागरिकांना, शहराच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. जे संविधान माननीय पंतप्रधान मोदीजींनी, जे आम्हाला माहित नव्हता, जेव्हापासून ते मुख्य प्राईम मिनिस्टर झाले 2014 मध्ये, त्यानंतर 26 नोव्हेंबरला कंपल्सरी प्रत्येक या ठिकाणी संविधान दिवस करायचा असा आदेश सर्व डिपार्टमेंटने दिला, शासकीय, निमशासकीय आणि आम्ही कार्यकर्त्यांना. म्हणून आज आम्ही संविधान दिवस फार ताकदीने आम्ही बनवत आहोत.